नमस्कार VLE मित्रांनो, तसेच संगणक परिचालक, आपले सरकार सेवा केंद्र चालक सर्वांना मनापासून नमस्कार. डिजी स्मार्ट मॅनेजर ही एक संकल्पना आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारा फायदा होणार आहे. आपण जे काही वहीमध्ये कस्टमरची नोंदणी करत असतो, कोणाला आपण कोणती सर्व्हिस दिलेली आहे, कोणाला कोणती सर्व्हिस द्यायची बाकी आहे. जसं की समजा एखाद्याचा आपण जातीचा दाखला घेतला आणि तो आपण टाकायला विसरलो किंवा कस्टमरला आपल्याला तो 8 ते 10 दिवसात द्यायचा आहे. तर गोंधळ असा होतो की आपल्याकडे खूप सारे कस्टमर आल्यावर आपण विसरून जातो आणि आपल्याला मग नंतर त्या कस्टमरचं खूप काही ऐकून घ्यावं लागतं. सो त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी डिजी स्मार्ट मॅनेजर नावाचा प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला आहे. त्याच्याविषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर ह्या पद्धतीने तुमचा डॅशबोर्ड तयार होत असतो आय डी पासवर्ड टाकल्यावर. त्याच्यामध्ये सर्वात पहिला ऑप्शन आहे डेली इन अँड आउट. डेली इन अँड आउटमध्ये तुम्ही इथे कस्टमरचं नाव, मोबाईल नंबर आणि अमाऊंट आणि तुम्ही त्याला कोणती सर्व्हिस दिली ही तुम्ही इथे मॅन्युअली टाईप करून टाकू शकतात व क्विक इन करू शकतात. आता याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे खूप गर्दी असते आणि प्रत्येक काही आपण आपल्या वहीमध्ये नोंद करू शकत नाही. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटते की आपण आपल्याकडे जेवढे पैसे आले त्याचा पूर्ण हिशोब लागायला हवा आणि त्याच्यासाठी हे आपण क्विक ठेवलेलं आहे. इथे फक्त नेम ऑप्शनल आहे, मोबाईल नंबर ऑप्शनल आहे. फक्त इथे अमाउंट तुम्ही लिहून जरी इन केलं, तरी तुमचं ते इनमध्ये येतंय. म्हणजे तुम्हाला तुमचा हिशोब लागणार आहे. पण तुम्हाला वाटतंय की कस्टमरला एक प्रॉपर WhatsAppला मेसेज गेला पाहिजे, थोडं प्रोफेशनल वाटलं पाहिजे, तर तुम्ही एक 10 सेकंदाचा वेळ काढून त्या कस्टमरचं नाव, मोबाईल नंबर घेऊन इथे अमाउंट टाकून क्विक इन केल्यास त्याला WhatsAppला तुमच्या सेंटरच्या नावाने मेसेज जातो की तुमची सर्व्हिस तुम्ही आमच्याकडनं जी काही सर्व्हिस घेतली आहे ती पूर्ण करण्यात आली आहे. जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधावा. म्हणजे काय त्यांना वाटतं की अरे वाह! खूप छान आहे. यांनी आपल्याला लगेच WhatsAppला मेसेज आला यांचा. म्हणजे हे प्रोफेशनल सेंटर आहे. ठीक आहे. तसंच इथे जे क्विक आउट आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही एक्सपेन्सेस होतो म्हणजे समजा तुम्ही पेट्रोलसाठी पैसे घेतले, स्वतः तुम्ही गल्ल्यातून पैसे काढले स्वतःसाठी किंवा जे काही डेली आपल्या पावत्या असतात, जे काही एक्सपेन्सेस असतात तुम्ही ते याच्यात नोट डाउन करू शकतात व ते क्विक आउट करू शकतात. म्हणजे तुमचा जो ताळमेळ असतो हिशोबाचा तो बसत असतो. ठीक आहे. दुसरं ऑप्शन आहे लीड्स मॅनेजमेंट. लीड्स मॅनेजमेंटमध्ये आपण जे काही सर्व्हिसेस घेणार आहोत म्हणजे याच्यात तुम्हाला आधी काय करायचं आहे की सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये जाऊन इथे तुम्हाला सर्व्हिसेस ॲड करून घ्यायचे आहेत. ज्या सर्व्हिसेस तुम्हाला द्यायच्या आहेत. आता इथे ज्या पद्धतीने सर्व्हिस तुम्हाला दिसत आहेत, या सर्व्हिसेस आम्ही एक रँडमली फक्त ॲड करून ठेवलेल्या आहेत, की ह्या पद्धतीने कोणते म्हणजे आपले चार्जेस लागतात. म्हणजे गव्हर्नमेंट फी झाली, सर्व्हिस फी झाली, इतके चार्जेस आपण घेऊ शकतो किंवा या पद्धतीने. या सर्व्हिसेस इथे ॲड केल्यामुळे काय होतं, की जेव्हा तुम्ही लीड्स ॲड करायला जातात, लीड्स ॲड करतात, तेव्हा तुम्हाला इथे क्विक समजा तुमच्याकडे एखादा कस्टमर आला आहे, तुम्ही तो ॲड करून ठेवला आहे. तुम्हाला तो किंवा ॲड केलेला नाही आहे, तर तुम्ही जाऊन क्विक ॲड करू शकतात. जसं की इथे आता मी माझं नाव टाकलं महेश आणि इथे माझा मोबाईल नंबर टाकला. आता इथे माझा नंबर ऑलरेडी ॲड असेल, इथे ईमेल आयडी हा ऑप्शनल आहे. इथे सिटी टाकून दिली मी. इथे माझे जे काही गावाचं नाव असेल ते टाकून दिलं आणि इथे मी कस्टमर ॲड केला. तर कस्टमर बघा इथे क्रिएट सक्सेसफुल झालेला आहे. इथे माझं नाव आलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व्हिस आता मला इन्कमची सर्व्हिस आलेली आहे घ्यायची आहे. इथे कस्टमर ॲड झालेला आहे. आता नंतर एकदा कस्टमर ॲड झाला, की पुन्हा तो कस्टमर ॲड करायची गरज नाही. बघा इथे नंबर टाकला, कस्टमर ॲड झाला. इथे किती अमाउंट तुम्हाला त्यांच्याकडनं घ्यायची आहे. समजा मी ₹100 घेतले आणि ₹50 बाकी आहे. हे बघा पेंडिंग अमाउंट ₹50. इथे तुम्हाला वाटतंय काही नोट्स, तर तुम्ही नोट्स लिहू शकता. नाही लिहिली तरी चालते आणि सेव्ह अँड जनरेट रिसिप्टवर क्लिक केल्यावर तुमची रिसिप्टसुद्धा जनरेट होते. तुम्हाला वाटलं तुम्ही कस्टमरला रिसिप्ट देऊ शकतात. नाही तर तुम्ही काय करू शकतात त्यांना फिजिकली किंवा त्यांच्या नंबरला WhatsAppला मेसेज जातो. तिथे सुद्धा ते रिसिप्ट ते बघू शकतात. ठीक आहे. हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून असणार आहे. दुसरी गोष्ट इथे आहे कस्टमर मॅनेजमेंट. तुम्हाला वाटतंय की तुम्हाला प्रॉपर कस्टमर ॲड करून घ्यायचे आहेत, तर तुम्ही इथे येऊन ते कस्टमर ॲड करून घेऊ शकतात किंवा लीड्स मॅनेजमेंट करत असाल तर तुम्ही क्विक ॲड करू शकता. ओके. दुसरी गोष्ट आहे रिपोर्ट्स.
सर्वात इम्पॉर्टंट राहिलं रिमाइंडर्स. रिमाइंडर्स म्हणजे काय? आपण जी सर्व्हिस घेतलेली आहे, आता ही सर्व्हिस आपण घेतलेली आहे, आपल्याला इन्कम द्यायचा आहे, त्याचा फॉलोअप आपण तुम्ही इथे घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही तो दाखला टाकला की नाही टाकला, ठीक आहे, तुम्ही दाखला टाकला आहे, तुम्ही ते टाकू शकता, दाखला टाकला गेलेला आहे, हे तुमच्यासाठी आहे. पण समजा त्या दाखल्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड लागणार होतं आणि रेशन कार्ड कस्टमरने नाही दिलं आणि तुम्हाला नंतर कळलं, तुम्ही इथे क्वेरी आली, तुम्ही इथे मराठीमध्ये टाका किंवा इंग्लिशमध्ये टाका. तुम्ही इथे लिहिलं की कार्ड रेशन कार्ड जमा करा. तर इथे ॲड क्वेरी केल्यावर त्या कस्टमरला त्याच्या WhatsAppला मेसेज जाणार आहे तुमच्या सेंटरच्या वतीने, की तुम्ही जी काही सर्व्हिस घेतलेली आहे तिथे तुमचं रेशन कार्ड राहून गेलेलं आहे, तर ते तुम्ही जमा करा. म्हणजे तुम्हाला त्याला कॉल करायची गरज नाही. पेमेंटच्या बाबतीत तुम्ही इथे बघू शकता त्यांनी पेमेंट किती ₹100 दिले आहे. रिमेनिंग अमाउंट त्यांनी ₹50 दिली. कधी दिली तारीख वगैरे सगळं. पेमेंट कॅश दिलं. ओके, डन झालं. इथे तुम्ही ॲड पेमेंट केलं. तुमचं ते पेमेंट ॲड होऊन जातं. एकदा इथे बघा, इथे पेमेंट सक्सेसफुल रेकॉर्ड झालेला आहे आणि एकदा तो दाखला डन झाला, तुम्ही रिसॉल्व्हवर क्लिक केलं. बघा, आता तुम्ही रिसॉल्व्हवर क्लिक केलं तरी मेसेज त्या कस्टमरला राहील की तुमची सर्व्हिस पूर्ण झालेली आहे. म्हणजे कस्टमरला कळतं की आपण जे काही सर्व्हिस घेतली होती ती पूर्ण झालेली आहे. आपण जाऊन तो दाखला कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. या रिमाइंडर्समुळे आपल्याला असा फायदा होणार आहे, की पोर्टल तुम्हाला सांगणार आहे, बघा कोणत्या-कोणत्या सर्व्हिसेस तुम्ही घेतल्या आहेत. हे बघा तिथे सर्व्हिस आज ती ड्यू होणार आहे, ती आपल्याला कळतं. इव्हन हे नोटिफाय सुद्धा आपल्याला हे पोर्टल करत आहे. ओके. रिपोर्ट्स आहेत. इथे तुम्ही ई-ओ-डी रिपोर्ट बघू शकतात, की एका दिवसाला किती तुमचे कॅश आले, किती कॅश गेली, ते तुम्ही डाउनलोड करून बघू शकतात. ह्या पद्धतीने तुम्ही ह्या पोर्टलचा यूज करू शकणार आहात. तसंच तुम्ही इथे तुम्हाला आम्ही जे काही WhatsApp क्रेडिट देणार आहोत ॲज पर प्लॅन, ते तुम्ही त्याचा यूज करू शकतात. तुम्हाला वाटलं की तुमचे मेसेजेस संपत आहेत, तर तुम्ही इथे WhatsApp क्रेडिटला जाऊन त्याचं एक छोटंसं रिचार्ज करून तुम्ही WhatsApp क्रेडिट वाढवू शकता. याच पद्धतीने तुम्ही डॅशबोर्डला आलात, तुम्हाला इथे पूर्ण कळतं की तुमच्याकडे किती पैसे आले, किती पैसे गेले, किती पैसे उरले, इव्हन किती लोकांकडे तुमचे पैसे यायचे बाकी आहेत, टोटल पेंडिंग अमाउंट आपल्याला दिसत असते. हे सगळं काही आपल्याला एका क्लिकवर अवेलेबल होत असतं. आता बऱ्याच वेळा काय होतं, की आपण हे सगळं लिहिण्यात आपण विसरतो. जर आपण रजिस्टर मेंटेन करणार असू, त्याच्यावर आपण लिहायला विसरतो आणि आपला बिझनेस हा कमी होत असतो. पण जर तुम्ही स्मार्ट मॅनेजरच्या सोबत गेलात, तर तुमचा बिझनेस हा पूर्ण हायटेक आणि पूर्ण सिक्युअर तसेच एक प्रोफेशनलिझम आपल्याला येत असतो, की यांचं सेंटर एकदम प्रोफेशनल आहे. हे WhatsAppला आपल्याला अपडेट कळवतात आणि हे कस्टमर मग ऑटोमॅटिक इतरांना हे कळवत असतात. अजून आपण भरपूर साऱ्या इथे ऑप्शन इंट्रोड्यूस करणार आहोत. अजून तुम्हाला याच्याविषयी काही माहिती हवी असेल तर प्लीज माझ्या नंबरला मला कधीही WhatsAppला मेसेज करा किंवा कॉल करा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद.